भजन हे वारकऱ्यांचा प्राण आहे. तुटोय शरीर फुटोय मस्तक हरिनामाचा गजर चुकू नये. म्हणजे जर वाळवंटावर भजन करायला जर तुम्ही बंदी आणत असाल तर मग वारी करून काय फायदा. ही मोठी समस्या निर्माण झाली आणि वारकऱ्यांमध्ये शासनामध्ये संघर्ष झाला असता. स्टडी इन द जर्नल ऑफ नेचर हे जे एक हे निघतं जगामधून मासिक आहे मला वाटतं, तर त्यांनी असं जर्नल आहे हा, तर त्यांनी सांगितलं की बाबा ह्या पृथ्वी तलावर जर सर्वसामान्य म्हणजे माणसाचं निरोगी आयुष्य राहायचं असेल तर पर हेड साधारण 423 वृक्ष पाहिजे माणसागणिक. आणि आपला भारताचा जर विचार केला तर आपल्या पर हेड पर माणसी फक्त 28 झाले. पंढरपूरमध्ये निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम हे जे 7 संतांचे पालखी महामार्ग आहेत, प्रमुख पालखी आहेत. ह्याच्या व्यतिरिक्त अलीकडचे संत असतील असे जवळजवळ 140 संतांच्या पालख्या महाराष्ट्रातून आषाढीला पंढरपूरला हे सगळे जर पालखी महामार्ग जर हरित केलं तर केवढी मोठी क्रांती होईल, हरित क्रांती होईल. आणि पंढरीची वारी आहे माझे घरी अनिकन करी तीर्थव्रत व्रत एकादशी करीन उपवासी गायन हरणेशी मुखी नाम विठोबाचे घेईन मी वाचे बीज कल्पांतीचे तुका म्हणे. नमस्कार माऊली, रामकृष्ण हरी. आज रामकृष्ण हरी का म्हणतो आहोत तर आजपासून म्हणजे खरं म्हणजे कालपासून तर एक महिनाभरावर म्हणजे 7 जुलैला पंढरपूरची आपली वारी जी आहे ती यंदा सुरू होणार आहे. वारीची परंपरा शेकडो वर्षांची आहे आणि कुठल्या तरी एका ओढीने पांडुरंगाच्या भक्तिभावाने महाराष्ट्रभरातूनच नव्हे तर अन्य राज्यातून सुद्धा लाखो वारकरी इथे येतात आणि त्यांना वारकरीच म्हटलं पाहिजे. आज आपण ज्या पॉडकास्टमध्ये बोलणार आहोत ते हरितवारी आणि त्यापूर्वीची निर्मल वारी ही या दोन्ही ज्या गोष्टी आहेत त्या वारीमध्ये आणल्या. वारीची जी परंपरा आहे त्यामध्ये काळानुरूप काही असे बदल केले गेले जेणेकरून संतांची जी खरीखुरी शिकवण होती त्या शिकवणीवर, त्या वाटेवर वारकऱ्यांनी चालावं. आपल्या सोबत आज जे आहेत त्यांचा हा पहिलाच पॉडकास्ट आहे असं दादांनी मला सांगितलंय. शिवाजीराव दादा मोरे. दादा खूप खूप स्वागत तुमचं. नमस्कार. रामकृष्ण हरी. दादांची ओळख अशी की जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या वंशातले ते आहेत, त्यांचे थेट वंशज आहेत. अनेक वर्ष हे विश्वस्त मंडळावर जे आहे देहू संस्थांच्या आहेत आणि वेगवेगळ्या संस्थांवर ते राहिलेले आहेत. पण भक्तीला जोड जी आहे ती स्वच्छतेची, भक्तीला जोड जी आहे ती पर्यावरणाची, ही सगळी देण्याची, कारण समाज प्रबोधनाचं जे काम संत तुकाराम माऊलींनी केलं ते काम कुठेतरी प्रत्येकाच्या मनात रुजवण्यासाठी ही वारीशी जोडलेली, संस्थांशी जोडलेली जी मंडळी आहेत ती सातत्याने काम करतायत. दादा, एक 2 मिनिटांमध्ये आपण आधी निर्मल वारीची सुरुवात कशी झाली ते बोलूया आणि आपण मग नंतर हरित वारीवर येऊया. तर निर्मल वारीची गरज होती अर्थातच, कारण लोक म्हणायचे की एकदा वारी गेल्यानंतर मग त्या गावामध्ये अस्वच्छता व्हायची. बरोबर. तर खरं तर 2014 साली माननीय उच्च न्यायालय, मुंबई उच्च न्यायालयाने वारीवर बंदी आणली होती. म्हणजे बाबा वाळवंटामध्ये भजन कीर्तनास बंदी आणली होती. त्याचं कारण काय होतं की वाळवंटामध्ये म्हणजे टॉयलेटची व्यवस्था प्रॉपर नसल्यामुळे लोक वाळवंटामध्येच प्रातर्विधी करायचे. आणि ती खरं तर देश स्वातंत्र्य होऊन जवळजवळ 70 वर्ष झाले होते. वाळवंटामध्ये अक्षरशः मेहतर समाज खोऱ्याने विष्ठा जमा करायचा, त्याचे ढीग घालायचा आणि डोक्यावरून व्हायचा. अतिशय लाजिरवाणी गोष्ट होती खरं तर. आणि हे एका भक्ताला ते सहन झालं नाही आणि त्याने PIL दाखल केली मुंबई उच्च न्यायालयात. मग मुंबई उच्च न्यायालयाने खरं तर महाराष्ट्र शासन आणि पंढरपूर प्रशासनावर ताशेरे ओढले. म्हणजे एवढी मोठी 700 वर्षाची परंपरा आहे आणि त्या परंपरेचं रक्षण संवर्धन करणं आपल्या सर्वांचं काम आहे. टॉयलेटची व्यवस्था प्रॉपर पाहिजे,
खरं तर बंदी आणल्यामुळं भजन हे वारकऱ्यांचा प्राण आहे. हम्म. तुटोय शरीर फुटोय मस्तक हरिनामाचा गजर चुकू नये. म्हणजे जर वाळवंटावर भजन करायला जर तुम्ही बंदी आणत असाल तर मग वारी करून काय फायदा? हम्म. ही मोठी समस्या निर्माण झाली आणि वारकऱ्यांमध्ये आणि शासनामध्ये संघर्ष झाला असता. मग एवढी मोठी परंपरा आहे, ही परंपरा खंडित व्हायला नको. म्हणून मग पुण्यातील सेवासहाय्यक संस्था, आमचे माजी खासदार प्रदीपदादा रावत, अतुलजी लिमये, अशी एक आम्ही सगळी मंडळी एकत्र आलो आणि ह्याच्यावर विचार मंथन केलं. आमच्या गावचे डॉक्टर म्हापुसकर, पद्मश्री डॉक्टर म्हापुसकर, ज्यांचं टॉयलेटवर फार मोठं काम आहे. हो. तर मग आम्ही सगळे एकत्र आलो, बाबा ह्याचं मूळ काय आहे? तर ह्याचं मूळ कशात आहे? तर अस्वच्छतेच आहे. मग ठरवलं की आम्ही वारकऱ्यांना आपण टेम्पररी टॉयलेट पुरवू. आणि मग सेवासहयोग आणि आम्ही सगळे कार्यकर्त्यांनी मिळून, स्वयंसेवकांनी मिळून एक 2 मुक्काम आम्ही प्रायोगिक तत्वावर घेतले. लोणी आणि यवत ग्रामीण भागातले होते, कारण हा सगळा ग्रामीण भागात जास्त हे होता, प्रश्न होता. मग त्याच्यावर त्यावेळेला टॉयलेट लावले आणि अक्षरशः ते दोन्ही मुक्काम हागणदारी मुक्त झाले. आणि मग ह्याच्यावर बरंच काही वृत्तपत्रांनी दखल घेतली आणि ती तुकाराम मुंडेंपर्यंत गेली. त्यावेळेला तुकाराम मुंडे विठ्ठल रुक्मिणीवर कार्यकारी अधिकारी पण होते आणि सोलापूरचे ते जिल्हाधिकारी पण होते. हो. त्यांनी आम्हाला बोलून घेतलं आणि म्हणले अशा अशा पद्धतीची खरंच म्हणजे मुंबई उच्च न्यायालयाने पण ताशेरे ओढलेली आहे आणि ही स्वच्छता केली पाहिजे. तर हे सगळं तुम्ही वारीच्या मुक्कामावर करा. तर आम्ही त्यांना सांगितलं एवढं फंडिंग आम्ही नाही करू शकत. नाही म्हणले काही प्रॉब्लेम नाही, शासन सगळं करेल, तुम्ही मॉनिटरिंग करा. आणि मग तेव्हाच 2015 साली म्हणजे हे 2 मुक्काम प्रायोगिक स्वरूपात केल्यानंतर वाळवंटामध्ये 800 टॉयलेट्स लावले. आणि त्याचा परिणाम एवढा झाला बघा, म्हणजे त्या टॉयलेटला प्रॉपर पाणी, स्वच्छतेची व्यवस्था, वारकऱ्यांना प्रबोधन असं सगळं केल्यामुळं त्याचा परिणाम इतका झाला की ज्या वाळवंटामध्ये विष्ठेचा सडा पडायचा त्या वाळवंटामध्ये फुलाचा आणि रांगोळ्याचा सडा पडायला लागला. हे परिवर्तन झालं. आणि मग महाराष्ट्र शासनाने त्यावेळेला मग दोन्ही पालखी महामार्गावर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते, दोन्ही पालखी महामार्गावर फंडिंग करून ही निर्मल वारीची प्रोसेस सुरू झाली आणि दोन्ही पालखी महामार्ग हागणदारी मुक्त झाले. त्याच्यानंतर एक पालखी महामार्ग घ्यायचं चाललंय. निवृत्तीनाथांचा झाला, तुमच्या सोपन काकांचा झाला, असे सगळे पालखी महामार्ग आता ह्याच्या मार्गावर आहेत, स्वच्छतेच्या मार्गावर आहेत. दादा, आणखी एक गोष्ट म्हणजे वारीच्या बरोबर असंख्य वारकरी चालत असतात. आणि यंदा आम्ही बघितलं की थोड्याच दिवसांपूर्वी नितीन गडकरी साहेबांबरोबर आम्ही गेलो होतो. पालखीचा महामार्ग जो आहे, जी वर्षानुवर्षाची मागणी होती, तो आता केंद्र सरकारच्या अखत्यारीत गेल्यामुळे खूप सुंदर असा महामार्ग तयार झालेला आहे. पण जेव्हा जेव्हा सडक होते तेव्हा वृक्षांची कत्तल हा एक भाग बोलला जाऊ शकतो, ती होऊ नये म्हणून. किंवा गडकरी साहेबांनी सुद्धा सांगितलं की नाही, आम्हाला झाडं जी आहेत त्याची हानी न होता किती झाडं लावली, किती झाडं पुनरुज्जीवित केली, किती झाडं पुन्हा हे केली, हे सगळं त्यांनी सांगितलं. तुमचं काय म्हणणं आहे? हरितवारीची पण सुरुवात तुमच्याकडून झाली. खरं तर ही जी म्हणजे आता बऱ्याच वेळेला आपण म्हणतो आणि लोक काय म्हणतात, पूर्वीच्या काळी जुन्या रस्त्यांच्या काळी दुतर्फा झाडं होती, ते इंग्रजांची देण होती. मी हे साफ खोटं बोलतो. खरं तर हे सम्राट अशोकाने त्याचे जे 14 शिलालेख आहेत, तो एक शिलालेख फक्त पर्यावरणाचा आहे. आणि त्यांची ही संकल्पना आहे की रस्त्याच्या दुतर्फा देशी झाडं असावी. देशी म्हणजे त्यावेळेला देशीच होती, काय की जेणेकरून पक्ष्यांना किंवा येणाऱ्या जाणाऱ्यांना त्या फळांचा लाभ घेता येईल, झाडाखाली बसता येईल, थकले वागले. त्यावेळेला काय सगळे पायीवारी करायचे ना. हे करून सुद्धा अजून त्यावेळेला कसं वाहनं वगैरे नव्हती, जो वाहतुकीचा विषय होता तो सगळा घोडा बैल ह्याच्यावरच होता ना, बैलगाडी घोडागाडी. मग त्यांची सुद्धा व्यवस्था म्हणून दर 10-12 किलोमीटरवर म्हणजे मैलावर त्यावेळेला मैल, तर त्याच्यावर पशुचिकित्सालय असावं, लोकांना पिण्यासाठी बावडी असावी आणि दुतर्फा झाडी असावी. ही सम्राट अशोकाची संकल्पना आहे. आणि खरं तर मग ती आपण खरंच राबवली पाहिजे. भारतामध्ये जेवढे जेवढे रस्ते आहेत त्या सगळ्या रस्त्यांच्या दुतर्फा देशी झाडं लावली पाहिजे. आता बघा, देहू ते पंढरपूर, आळंदी ते पंढरपूर अतिशय सुंदर रस्ते झालेले आहेत बघा, अतिशय सुंदर रस्ते झालेले आहेत. पण त्या सुंदर रस्त्यावरून चालताना सकाळची न्याहारी झाली, दुपारचं जेवण झालं की थोडस एक विसावा, वामकुक्षी विसावा वारकऱ्यांना पाहिजे ना. तर सावली कुठंच नाही हो. मग अशा रखरखीत रस्त्यांचा वारकऱ्यांना काय फायदा? म्हणून प्राधान्याने
वारी एक मी सांगतो, एक वारी मी ज्या वेळेला आमच्या संस्थांवर 2 वेळा अध्यक्ष, 1 वेळा विश्वस्त असताना एकदा मी निर्णय घेतला की 2 वर्ष आपण पायात चप्पल घालायचीच नाही. बर. तर पूर्ण वारी मी अनवाणी पायाने तुम्ही केली. दादा वयाच्या कितव्या वर्षापासून वारी करता? हा, खरं तर आमची पंढरीची वारी आहे माझे घरी, अनिक न करी तीर्थव्रत. व्रत एकादशी करीन उपवासी, गायन हरणेशी मुखी नाम विठोबाचे घेईन मी वाचे, बीज कल्पांतीचे तुका म्हणे. खरं तर ही पंढरीची वारी ही महाराष्ट्राला लाभलेली एक अतिशय मोठी आध्यात्मिक परंपरा आहे. सामाजिक आहे, सांस्कृतिक आहे आणि आमच्या घरात लहानपणापासूनच आम्हाला बरोबर. मिळालेली आहे. आमच्या आईवडिलांच्या हातात बोटाला धरूनच आम्ही वारी सुरू केली. वयाच्या तसं कितव्या नक्की वर्षी पहिले गेला? मला जसं आठवतं तसं वारीला जात हो. फक्त त्यावेळेला चालत लहान वयात आमच्या जेवढं- घराण्यामध्ये असं एकही घर नाही की आषाढी वारीला कोण जात नाही. आमची बरोबर. परंपराच आहे ती. त्यामुळं मला आठवत नाही, पण लहानपणापासून वारीची ही परंपरा सुरू झाली. आणि मग हरितवारीचं आपण जसं काम हा. पुढे नेलं, आता ज्या वेळेला मी वारीमध्ये पायी जायचा, त्यावेळेला मला असं वाटायचं की हा महाराष्ट्राचा फार मोठी शक्ती आहे. हा वारकऱ्यांचा जो समूह चालतो, केवळ भजन म्हणून ते आत्मसमाधानासाठी ठीक आहे स्वतःच्या, पण समाजासाठी या शक्तीचा काहीतरी उपयोग व्हायला पाहिजे. मी तर म्हणाल प्रत्येक वारीमध्ये काहीतरी सामाजिक संदेश गेला पाहिजे. आपल्या देशामध्ये अनेक समस्या आहे, उदाहरणार्थ भ्रूण हत्या, त्याचे फळ आज आपण भोगतोय. काय तर भ्रूण हत्येसारखा विषय वारीमधून पुढे नेला पाहिजे. स्वच्छतेचा विषय हरितवारीच्या निमित्ताने आला, निर्मल वारीने आला. आपला गोवंश नष्ट होत चाललाय, आपल्या देशी गाय वाचल्या पाहिजे, हा संदेश पुढे गेला पाहिजे. म्हणजे असे अनेक विषय, व्यसनाधीन, व्यसनमुक्तीचे विषय, आज तरुणांमध्ये व्यसनाचं प्रमाण वाढलेलं आहे. तर तो असे हे जे सामाजिक विषय प्रत्येक वर्षी एक हेडलाईन बनवून तो विषय आपण पुढे न्यायला पाहिजे. कारण काय माहितीये का, वारी हे खरं तर महाराष्ट्राचं फार मोठं एक प्रबोधनाचं केंद्र आहे. म्हणजे मला असं वाटत नाही की महाराष्ट्रातला एखादा माणूस एका खेड्यामधला तो पंढरपूरला गेलेला नाही. महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावातला माणूस पंढरपूरला आहे, गेलेला आहे, खरं. आणि तिथला संदेश संपूर्ण महाराष्ट्रात तो जातो. त्यामुळं असा वेगवेगळा संदेश दरवर्षी हा गेला पाहिजे काहीतरी. मग निर्मल वारीची आपल्या हरितवारीची जेव्हा सुरुवात केली तेव्हा एक आहे की तुम्ही एक खूप छान मुद्दा मांडला की देशी झाडं लावली पाहिजे. मला आठवतं लहानपणी आमच्या ते सुबाबूळ आलं, हे आलं, त्याला आहे कुठं दिसत नाही सामाजिक वारी करण्यात. बरोबर, वड पिंपळ पाहिजे. करेक्ट. तर ही झाडं मग निवडली कशी, आणि आपली वृक्षवल्ली जी आहे? हो, कसं झालं मॅडम, ज्या वेळेला माझी शासनाने खरं तर निर्मल वारीमध्ये मी 10 वर्ष पूर्ण काम केलं. म्हणजे एवढं आम्ही ऑथेंटिक काम केलं की एक वारकरी किती ग्रॅम विष्ठा करतो आणि किती ml लघवी करतो ह्याचा आम्ही अभ्यास केला, कारण तेवढे टॉयलेट पाहिजे ना. आणि मग हे करत असताना त्याचं फळ असं मिळालं की त्या सेवेचं फळ आम्हाला पंढरपूरला माझी महाराष्ट्र शासनाने नियुक्ती केली. मग नियुक्ती केल्यावर तिथं पत्रकारांनी विचारलं. पत्रकार म्हणले, महाराज निर्मल वारी तर झाली, आता पुढचा तुमचा उपक्रम काय असणार आहे? मी म्हटलं 2-3 दिवसांनी सांगतो. आणि ज्या वेळेला मी पंढरपूरमध्ये गेलो त्यावेळेला कडक उन्हाळा होता, मेचाच महिना होता. आणि मग तिथं मला घरून सारखे फोन यायचे, तुम्ही दिवसभर किती काम करा पण दुपारी तुम्ही आराम करा. कारण आपल्या पुण्यापेक्षा पंढरपूरचं टेम्परेचर जास्त आहे. मग मला वाटलं ठीक आहे आपण आराम करू, पण बाकीच्या वारकऱ्यांचं काय? सगळ्यांनाच काय भक्तनिवास उपलब्ध होऊ शकत नाही, सर्वसामान्य वारकऱ्यांना कुठेतरी झाडाची सावली पाहिजे. म्हणून मी पंढरपूरमध्ये आमच्या पहिल्याच बैठकीमध्ये पंढरपूरच्या एक संकल्प केला किंवा ठराव मी दिला की बाबा पंढरपूरमध्ये 98,923 झाडं लावूया आपण. 98,923 हा आकडा का निवडला? जसं तुम्हाला वाटलं तशी त्यावेळेला सगळ्या अधिकाऱ्यांना विश्वस्तांना वाटली बाबा ठीक आहे 98,923 का? तुम्ही म्हणलं 98,923 ही पंढरपूरची लोकसंख्या आहे. बर, म्हणून आपल्याला तेवढी एक माणूस एक झाड झालंच पाहिजे. वा, हा सगळ्यांचं काम आहे, नाही सगळ्यांनी झालं पाहिजे. बरोबर. आणि मग सुरू झाला आणि मग एवढी मोठी घोषणा केली. बरं, मी कसं माणूस आहे, एखादं काम घोषणा केली की त्याच्या मागे लागतो मी. उगाच ते बोलायचं एक आणि करायचं का असं नाही माझं. आणि मग लावायची कशी, तर मी तिथं सर्वे केला. मी माझी नियुक्ती झाल्यानंतर जवळजवळ 2 वर्ष म्हणजे माझं सगळं चंबू गबाळ बिछाना घेऊनच मी पंढरपूरला गेलो. तिथं राहिला होतो मी सगळं कुटुंब सोडून. आणि मग तिथं मी सगळा सर्वे केला. तर पंढरपूरला महाराष्ट्रातून येणारे 10 मार्ग आहेत. म्हणजे पुण्यावरून पंढरपूर असेल, अकलूज पंढरपूर असेल, मोहोळ पंढरपूर असेल, मंगळवेढा पंढरपूर असेल, असे 10 मार्ग आहे.
मग 10 मार्गावर आपण जर 98,923 म्हणजे जवळजवळ 1 लाख हम्म. 10,000 जर झाडं लावली तर आपला 98,923 चा संकल्प पूर्ण होईल. हम्म. मग याचा पायलट प्रोजेक्ट केला पाहिजे काहीतरी. हम्म. म्हणून मंगळवाडा ते पंढरपूर हा पहिला रस्ता झालेला होता. बरं. मग त्याच्या दुतर्फा आपण झाडं लावायचं ते काम केलं. हम्म. आणि मग त्याच्यात सुरुवात केली. मग तिथल्या सगळ्या सामाजिक संस्था त्या गावातल्या ग्रामपंचायतीला बरोबर घेतलं. हम्म. सामाजिक वनीकरणाने आम्हाला झाडं दिली. महाराष्ट्र शासन त्यावेळेला मुनगंटीवार हे होते, वनमंत्री होते. वनमंत्री होते. त्यांनी हो. आम्हाला ट्री गार्ड दिले. हम्म. आणि मंदिर समितीचे 3 लोक आम्ही त्याच्यावर अपॉइंट केले. हम्म. ते आपले तिथले आमदार समाधान अवतडे, अवताडे. त्यांनी 1 टँकर, ड्रायव्हर आणि डिझेल त्यांनी 5 वर्ष आम्हाला दिली गाडी. बरं. आणि त्याच्यातून तो पालखी महामार्ग हरित झाला. हम्म. आज त्या पालखी महामार्गावर जवळजवळ 70 ते 75% झाडं, म्हणजे जवळजवळ 6 ते 7 हजार झाडं आता मोठी झालेली बहरलेली आहेत. हम्म. त्याचे ट्री गार्ड काढायचं काम चाललंय. ट्री गार्डच्या बाहेर झाडं चालले. बरं. आणि तेच ट्री गार्ड काढून आपण आता पंढरपूरमध्ये वृक्षारोपण सुरू केलंय. हम्म. तर तो जो पायलट प्रोजेक्ट आहे तो आपण महाराष्ट्र शासनाला दिलाय, किंवा असेच सगळे संतांचे पालखी महामार्ग दुतर्फा देशी झाडं लावून हे संत विचाराची वाट हरित करावी असं मी शासनाला प्रस्ताव दिलेला आहे. आता त्या प्रतीक्षेत आहे, तो सुरू झाला की करूया. गडकरी साहेब आमच्याशी बोलताना म्हणाले त्या दिवशी की हो. जी झाडं निवडलेली आहेत हो हो ती सुद्धा जी देशी निवडलेली आहेत हम्म. आणि ओव्यांमध्ये ज्यांचा उल्लेख हो, काय? आहे अशी झाडं निवडलेली आहेत. मुळात बरं का मॅडम, आपली जी देशी झाडं आहेत ती सगळी आपल्या संतांनी त्याच्यावर भाष्य केलेले आहे. हम्म. म्हणजे आपल्या पुराणामध्ये श्लोक आहे, मूलता ब्रह्मरूपाय मध्यतो विष्णुरूपिण अग्रता शिवरूपाय अश्वत्थाय नमो नमः. हम्म. म्हणजे झाडाच्या, म्हणजे त्यातल्या बरोबर. पिंपळाच्या मुळामध्ये ब्रह्मदेवाचं वास्तव्य आहे. हम्म. खोडामध्ये भगवान विष्णूचं वास्तव्य आहे. हम्म. आणि पानामध्ये भगवान शंकराचं वास्तव्य आहे. म्हणूनच आपल्या प्रत्येक मंदिराच्या पुढे पिंपळ असतोच. हम्म. तुम्ही कुठलं मंदिर घ्या, मंदिरामध्ये पिंपळ असतोच. त्याला हे कारण आहे, आपण निसर्गपूजक आहोत आणि निसर्गाची पूजा करण्याचं आपण विसरलेलो आहोत. खरं तर ती संतांनी सांगितल्याप्रमाणे त्याचा आरंभ केला पाहिजे असं मला वाटतं. आणि ह्या मार्गाने आपण महाराष्ट्रात बघा, पंढरपूरमध्ये निवृत्ती ज्ञानदेव, सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव, तुकाराम हो. हे जे 7 संतांचे पालखी महामार्ग आहेत, प्रमुख म्हणजे प्रमुख पालखी आहेत, ह्याच्या व्यतिरिक्त अलीकडचे संत असतील, असे जवळजवळ 140 संतांच्या पालख्या महाराष्ट्रातून आषाढीला पंढरपूरला येतात. हो. हे सगळे जर पालखी महामार्ग जर हरित केलं तर केवढी मोठी क्रांती होईल, हरित क्रांती होईल. बरोबर. आणि आपली एक चांगली विचारांची संस्कृती ही आषाढी वारी एक अध्यात्माची हे पुढे जाईल. दादा, आपण बोलत होतो तेव्हा तुम्ही गाथावनाचा उल्लेख केला. हो हो हो. तर नेमकं हे गाथावन आहे काय, सांगा ना जरा आमच्या दर्शकांना. आता काय झालं मॅडम, आपण हे संकल्प केले सगळे संतांची पालखी महामार्ग हरित करायचे. मग शासनाने अजून काय प्रस्ताव आपला हे केलेला नाही. तर मग तोपर्यंत आपण करायचं काय, थांबायचं का? नाही. तर जिथं जिथं आपण पालखी प्रस्थान असतं, पालखीचे मुक्काम असतात, ती गाव पहिली हरित करायला सुरुवात करू. मग त्याचा शुभारंभ आम्ही तुकाराम महाराजांचं जे जन्मस्थान आहे देहुगाव, त्या देहुगावापासून आम्ही सुरुवात केलं. मग देहुगावमध्ये आमची नगरपंचायत, आमची वृक्षदायी संस्था म्हणून स्थापन केली. त्याच्या माध्यमातून लोकसहभागातून तिथं गाथावन तयार केला. मग काय झालं की 2024 हा जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा वैकुंठ गमन अमृत महोत्सवी सोहळा होता. मग सगळ्या महाराष्ट्रामध्ये गाथा पारायणाचे सप्ते झाले गावागावामध्ये. मग आपण काय करायचं, आपण तर काय भजन कीर्तन करत नाही, म्हणजे करत होतो सुरुवातीला, पण ह्या कामामुळं हे केलं. आपलं भजन कीर्तन हे झाडामध्येच आहे. तर मग आपण काय करायचं, तर आम्ही ठरवलं सगळ्या वृक्षमित्रांनी की असं करूया, आपण महाराजांच्या अभंगात जेवढे गाथात जेवढे अभंग आहेत 4538 तेवढे वृक्ष लावूया. मग आम्ही आमच्या गायरानामध्ये 10 एकरवर 4538 अभंग आहेत, तर 4538 झाडं लावलीत. आणि जवळजवळ 72 प्रकारची झाडं आहेत. म्हणजे वडापासून पिंपळापर्यंत आणि बिव्यापासून भोकरापर्यंत, म्हणजे सगळ्या ज्या आपल्या जुन्या अस्तित्वात असलेल्या जाती आम्ही त्यांचं संवर्धन केलेलं आहे. मग असं करताना आता ही झाडं लावताना आम्ही एकदम नाही लावली. मग आमच्या गावामध्ये मोठमोठे सप्ते असतात, मोठमोठे कीर्तनकार येतात. मग त्या कीर्तनकारांच्या हस्ते लावली, पद्मश्रींच्या हस्ते लावली, सामाजिक संस्थांच्या हस्ते लावली. का हा विषय गेला पाहिजे पुढं. मग बंडातात्या आले होते वृक्ष लागवडीला.
मला म्हणले महाराज एक काम करा की असं जसं गाथावन तुम्ही केलं तसं आपण ज्ञानेश्वरी वन तयार करूया. म्हणलं तात्या जागा मिळेल तर आम्ही तयार आहोत. पाणी द्या, जागा द्या, आम्ही तयार आहोत. मग तात्यांनी आम्हाला त्यांची शिष्यांची संख्या जिथे जास्त आहे म्हणजे त्या गावावर प्रभाव आहे असं सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील कोपर्डे गाव आहे. बर. त्या ग्रामपंचायतीने आम्हाला 35 एकर जागा वृक्ष लागवडीसाठी कबूल बर. केलं आणि त्या 35 एकरावर आम्ही तात्यांच्या माध्यमातून बंडा तात्या कराडकरांच्या माध्यमातून ज्ञानेश्वरी तपोवन करतोय. बर. ज्ञानेश्वरी तपोवन म्हणजे काय तर ज्ञानेश्वरीमध्ये जेवढ्या ओव्या आहेत 9023 आणि श्लोक 700 असे 9723 वृक्ष लावायचा आम्ही संकल्प केलाय. त्यातले 3 अध्याय आमचे लावून झाले, 15 अध्याय लावायचे राहिले. बर. किती लोक जोडले गेलेले आहेत ह्याच्याशी? त्याच्यामध्ये बघा काय माहितीये का, खर तर आपल्या समाजामध्ये सगळीच लोक काय पर्यावरणाला विरोध करणारी नाहीये. हो. एक 3-4% लोक आहेत की ज्यांना मनापासून वृक्षाविषयी प्रेम आहे आणि आम्ही काम करत असताना अशी लोक आम्ही जोडली. आता त्या कोपर्डे गावामध्ये आध्यात्मिक लोक आहे सगळे, भरपूर लोक. म्हणजे आता आमच्या वृक्षदायीमध्ये बघा जवळजवळ 70 ते 75 वृक्ष मित्र आहेत आमचे सभासद सगळे आणि अख्खा महाराष्ट्र आमच्या बरोबर काम करतोय. ते का म्हणतो मी तर आमची जी जन्मभूमी आहे देहू, त्या देहूच्या चौफेर सगळी MIDC आहे. म्हणजे पिंपरी चिंचवड MIDC असेल, तुमचं तळेगाव MIDC असेल, चाकण MIDC असेल, त्या कंपन्यांमध्ये कंपनीज म्हणजे कामानिमित्त आलेली सगळी जी मंडळी ती स्वतःहून आमच्या संस्थेत दाखल झाली आणि हा पर्यावरणाचा रथ आम्ही सगळे मिळून पुढे नेतोय. पर्यावरण हा विषय खरं म्हणजे असा आहे की जगातली तुमची काहीही विचारसरणी असो तिला कोणाचाही विरोध असायचं कारणच नाही. म्हणजे तुम्ही जो मुद्दा हाती घेतलेला आहे, विषय हाती घेतलेला आहे, मला आनंद आहे या विषयामध्ये, फार आनंद आहे. बरोबर. हो. काय संकल्प आहे दादा, कुठपर्यंत पोहोचायचं हे घेऊन? खरं तर मी ठरवलं होतं म्हणजे 98,923 संकल्प तर आहेच करायचं. आतापर्यंत किती झाले? आतापर्यंत एक 30-35 हजार झाडे झाली. बरोबर. म्हणजे 33% पुढे गेलोय आणि हे सगळे जर रस्ते आपण घ्यायचे तर त्याच्यावर जाईल ना सगळं. आणि लोक तयार आहेत. एका सप्त्यामध्ये भंडारा डोंगर सप्त्यामध्ये बंडा तात्यांनी तिथं घोषणा केली, बाबा असं असं देऊमध्ये गाथावन चाललंय, आमच्या कोपर्ड्याला ज्ञानेश्वरी तपोवन चाललंय, असं लोकांनी याच्यात सहभाग घ्यावा असं आवाहन केलं. तर आंबेगाव तालुक्यामधलं एक छोटस गाव आहे, अतिशय सुंदर गाव आहे ते, आणि त्या गावामध्ये कोल्हारे म्हणून गाव आहे घोडेगावच्या जवळ. ती लोक आली, म्हणले महाराज आमच्या इथं काहीतरी करा. म्हणलं जागा आहे? म्हणले आहे. पाणी आहे? म्हणलं आहे. मी स्वतः पाहणी करायला गेलो तर तिथं त्या डिंबा धरणाचा डावा कालवा 24/7 अहोरात्र चालू आहे, त्यांची जमीन आहे. मग आम्ही तिथं संत नामदेवांचं भक्तिवन तयार करायचं सुरू केले. खड्डे वगैरे घेतले तर ते ह्या जून नंतर एक पाऊस झाला की आम्ही ते सुरू करणार आहे. असे ठिकठिकाणचे लोक. खरं तर आम्ही प्रसिद्धी कधी केली नाही. मला आमचे सगळे जे वृक्षमित्र म्हणायचे, महाराज आपलं एवढं मोठं काम आहे, लोक 4-4, 5-5 झाडं लावतात पण त्यांना किती प्रसिद्धी मिळते, आपण करत नाही. म्हणलं बाबांना आपण प्रसिद्धीसाठी काम करायचं नाही, आपण केलेलं कामच आपली प्रसिद्धी झाली पाहिजे, म्हणून आम्ही केली नाही. योगायोगाने आपली मी दादांची माझी पहिली जी भेट झाली ती कुठे झाली ते पण सांगते. नवराष्ट्र नवभारतच्या वतीने आपण एक सोशल इम्पॅक्ट ज्यांचा काय पुरस्कार सोहळा घेतलेला होता आणि त्या सोशल इम्पॅक्ट समिटमध्ये आमचं सौभाग्य की आम्हाला तुम्हाला तुमच्या कामाला सन्मानित करण्यात आलं. तशी दादांची ओळख झाली आणि मग वाटलं की हा जो संदेश आहे आणि या वारीच्या निमित्ताने अनेक ज्या गोष्टी घडतात, समाजामध्ये चांगले बदल घडतात, ते आपण या पॉडकास्टच्या वेगवेगळ्या सिरीज मधनं तुमच्या समोर आणावेत म्हणून हा प्रयत्न आहे. तर दादा, यावेळच्या वारीपर्यंत तुमचं काय काय असेल, गाथावन कुठे कुठे करण्याचं तुमचं योजना आहे? तुम्हाला एक मी सांगते, तुम्ही इथे आता जे म्हणाल ते होणार. वा वा बस. त्यामुळे तुम्ही संकल्प करा, होणार. नक्की, अगदी नक्की. म्हणजे बघा, तुम्ही ह्या कामाची प्रसिद्धी केली ना तर आम्ही जेवढं झाड लावतो जेवढं पुण्य मिळतं तेवढंच ते पुण्य तुम्हाला मिळणार आहे. मी सगळ्या आमच्या सहकार्यांना सांगतो की तुमच्या व्यवसायामध्ये त्या व्यवसायाच्या रूपाने काही मदत केली तरी तुम्ही झाड लावल्याची मदत आहे बघा. बरोबर नाही का? हा सगळा जो आपला पर्यावरणाचा रथ आहे, हे बघा आभाळ फाटले, ठिगळे एकत्र आपण म्हणजे सगळ्यांनी जर काम केलं तर त्याला ठिगळ देऊ शकतो ना. हे एकट्या दुकट्याचं काम नाहीये, हे शिवधनुष्य आहे, हे सगळ्यांनी पेललं पाहिजे. म्हणजे बघा, मला वाटतं ते स्टडी इन द जर्नल ऑफ नेचर
हे जे एक हे निघतं जगामधून मासिक आहे मला वाटतं, तर त्यांनी असं जर्नल, हो जर्नल आहे. ते ह्याचं आहे, हा, तर scientific त्यांनी journal. सांगितलं की बाबा ह्या पृथ्वी तलावर जर सर्वसामान्य म्हणजे माणसाचं निरोगी आयुष्य राहायचं असेल हम्म. तर पर हेड साधारण 423 वृक्ष पाहिजे माणसागणिक. मग ते जर जगामध्ये आपण अमेरिका पाहिलं, ब्राझील पाहिलं, कॅनडा पाहिलं, तर पर हेड तिथं 5,000 पासून 10,000 पर्यंत झाड आहेत. हम्म. आणि आपला भारताचा जर विचार केला तर आपल्या पर हेड पर माणसी फक्त 28 झाड आहेत. प्रचंड मोठा गॅप आहे. हो, 28 खूप वरून मोठी तूट 423 वर आहे. जायचे. आणि ही तूट भरून काढायला तुमच्यासारख्या लोकांचा जो एक जगन्नाथाचा रथ पुढे तुम्ही न्यायचंय. पुढे नेताय, हा त्याच्यात सगळ्यांनी सहभाग देण्याची गरज आहे. हा आता हा अध्यात्मातून विषय सुरू केलाय बघा. हो. अध्यात्मातून आम्ही लोकांना सांगतो. आता बघा, मागच्या या आषाढीला आम्ही काय केलं की बीज वाटप केलं, आपल्या देशी वृक्षांचं बीज वाटप केलं. जवळजवळ 1,00,000 बीज पाकिटं वाटली आम्ही. ह्यावेळेला आम्ही त्याचं प्रमाण वाढवणार आहे, 2-3 लाख करणार आहे. की बाबा लोकांना आव्हान केलं, हा पांडुरंगाचा प्रसाद आहे. आम्ही आमच्या ह्याच्यामध्ये दर्शन लाईनमध्ये एक हे तयार केलं आणि त्याच्यातून प्रत्येकाला ते दिलं की हे तुम्ही तुमच्या गावामध्ये लावा, तुमच्या दारामध्ये लावा, शेतामध्ये लावा, बांधामध्ये लावा आणि पांडुरंगासारखी त्या वृक्षाची सेवा करा. हम्म. कारण पांडुरंगच वृक्षात आहे ना, नाही का? बरोबर हा, भगवान विष्णू खोडामध्ये आपल्याला आपल्या पुराणात सांगितलेले आहे. बरोबर. तर मग असं आव्हान केल्यामुळं आम्ही असे सगळ्यांना सहभाग करून हा विषय पुढे न्यायचा करतोय. हे बघा मॅडम, हो. आपण आयुष्यामध्ये येऊन कमीत कमी 14 तरी झाडं लावली पाहिजे. हम्म. एक 14 ट्री नावाची संस्था मी खेडमध्ये पाहायला गेलो होतो. हम्म. 14 ट्री. हम्म. त्यांना विचारलं, दादा तुमच्या 14 ट्री या संस्थेचं नावाचं काय आहे? म्हणले, महाराज, माणसाला जन्मापासून तर मरेपर्यंत जेवढा ऑक्सिजन लागतो तो ऑक्सिजन तयार करायला 14 झाडं देशी लावली पाहिजे. हम्म. म्हणून प्रत्येकाने प्रत्येकाच्या आयुष्यात येऊन कमीत कमी 14 तरी झाडं लावली पाहिजे. आज तुम्ही आम्ही इथं बसलोय, मला सांगा, ठीक आहे, आपण पाणी एअर वॉटर घेतलं शुद्ध केलेलं, हम्म. कारण नदीचं पाणी पिऊ शकत नाही आणि बाकीचं पण पाणी एकेकाळी पिऊ प्यायचो शकत ना नाही. दादा आपण, खड्डे करून मी पिलेले माझ्या नाही का? आईच्या हो. बरोबर इंद्रायणीवरनं डोक्यावर हांडे घेऊन पिण्याचं पाणी आणलेलं आहे. आम्ही फुलमस्ता नदीचं पाणी प्यायलोय. पेलेले का नाही? हो. हा, तर मला सांगा, म्हणजे आज आपण इथं निवांत बसलेलो आहे, आपल्याला काय ऑक्सिजनचा तुटवडा नाहीये, बरोबर आहे, अस्वस्थ काय वाटत नाही, पूर्ण ऑक्सिजन मिळतोय आपल्याला. ते का? तर आपल्या पूर्वजांनी असंख्य झाडं लावलेली आहेत. शेतावर लावली, घराच्या भोवती लावली, मैदानात लावली, सगळी लावली. पण आपण काय केलंय पुढच्या पिढीसाठी? आपण काही केलं नाही, आपण फक्त झाडं तोडतोय. आणि मी एक सांगतो तुम्हाला की हा जो विषय, हा विषय ना, जे एसीच्या घरामध्ये बसतात, 2 पायऱ्या घरातून उतरले की एसीच्या गाडीमध्ये बसतात, त्या लोकांकडून अजिबात पर्यावरणाविषयी त्यांना आस्था नाहीये. मला माझा स्वतःचा अनुभव आहे. तुम्ही तुमच्या मुलाबाळांसाठी एवढं करता, चांगलं शिक्षण पाहिजे, त्यांना चांगलं घर पाहिजे, चांगल्या गाड्या पाहिजे. अरे पण हे सगळं वस्तूंचा भोग घ्यायला त्यांना ऑक्सिजन जर चांगला मिळाला नाही, पूर्ण मिळाला नाही, तर काय फायदा आहे त्याचा? काय? हा माणूस विसरलेला आहे. म्हणून प्राधान्याने सगळ्या लोकांनी ह्या हरित अभियानामध्ये उतरून आपल्या पुढच्या पिढीसाठी जास्तीत जास्त जेवढी झाडं लावली, बघा, झाडं असंख्य लावली हो. दरवर्षी 5 जूनला फक्त झाडं लावतात, कारण जागतिक पर्यावरण दिवस आहे. आणि मी तर म्हणतो, तेच खड्डे, तीच झाडं, तेच खड्डे, असंच चाललंय ना. झाडं लावणं हा फक्त 1% काम आहे, पण झाडाचं संगोपन आणि संरक्षण करणं हे 99% काम आहे. आणि ते 99% काम खरं होत नाही, ते आपल्याला करायचंय. मग एकच दिवस वृक्षोत्सव करून चालेल का? नाही. आमच्या संस्थेने काय ठरवलं वृक्षदायीनी, की आपण 5 जून साठी थांबायचं नाही, आपण दर महिन्याला झाडं लावायची. आपले सगळे जे सण आहेत ते सगळे सण आपल्या निसर्गाशी जोडलेले आहेत. बघा, आपला चैत्रातला गुढीपाडवा आला. गुढीपाडव्याला आपण काय करतो? घराला गुढी लावतो. गुढीला एक चांगलं सुंदर वस्त्र लावतो, गडू लावतो आणि एक कडुलिंबाची ढाळी लावतो. मग असे जर ढाळे आपण तोडून तोडून ह्या पृथ्वी तलावरचा लिंब जर नष्ट झाला तर काय लावणार? वैशाख महिना येतो, वैशाख महिने बौद्ध पौर्णिमा असते. गौतम बुद्धांना आत्मसाक्षात्कार झाडाखाली झाला, म्हणून त्याला बोधी वृक्ष.
आणि तो बोधिवृक्ष दुसरं तिसरं काही नसून पिंपळ असतो. हम्म. म्हणून आम्ही त्या बुद्ध पौर्णिमेला पिंपळाची झाडं लावतो. नंतर आता येणार वट सावित्री 29 जूनला. हम्म. मग तो वट सावित्री खरं तर आता मला फार वाईट वाटतं बरं का, शहरामध्ये महिला बाजारातून वडाच्या फांद्या आणतात फांद्या आणून करायला लागतं. आणि तो साजरा करतो. हम्म. हे दुर्भाग्य आहे. शोकांतिकाई. वडाचं झाड हे तोडून त्याची पूजा करायची, खरं तर लावून केली पाहिजे. म्हणून आम्ही ह्या वेळेला 29 तारखेला महाराष्ट्रातल्या सगळ्या महानगरपालिकेच्या ज्या काही महापौर आहेत हम्म. त्यांना आम्ही आव्हान केले. हम्म. म्हणजे मुंबईची रीती तावडे असेल, पुण्याच्या आपल्या बरोबर. नागपुरीताई असेल, हम्म. सोलापूरच्या, नाशिकच्या, असं सगळ्यांना आम्ही आव्हान केलं. 29 तारखेला वडाचं झाड लावून आमच्या गाठावने वनामध्ये हम्म. वडाचं झाड लावून त्याची पूजा करणार आहे. गेले 2-3 वर्ष आम्ही हे सगळे सण साजरे करतोय. हम्म. तर असे लावून प्रत्येकाने, आता हे आम्ही सुरुवात करतो, हे प्रत्येक गावातल्या लोकांनी सुरू केलं पाहिजे. तर खरं आपलं पर्यावरणाला चांगलं हे मिळेल, योगदान मिळेल. दादा, तुमच्याशी मी सातत्याने वारीच्या संदर्भातले विषय जे आहे ते बोलत राहणार आहे, कारण वारीच्या निमित्ताने अनेक चांगले विषय समाजामध्ये येतात. आणि जी एक अशी, त्याला संघटना म्हणणं अयोग्य आहे, हा पंथ आहे वारकऱ्यांचा, ज्याच्यात जातपातीचा भेद नाही, कुठलाही भेदभाव नाही. यारे अहो, वारी जेव्हा करतात तेव्हा एका 7 वर्षाचं लेकरू जर असेल तर 99 वर्षाचे आजोबा त्याला वाकून नमस्कार करतात, कारण त्याच्यात माऊली बघतात. ही परंपरा आपली महाराष्ट्रातली जी आहे ती खरंच कुठेही नाही, आपल्याला जगाच्या अन्यत्र पाठीवर. आढळून येणार नाही, नाही. अन्यत्र दिसणार नाही. म्हणून म्हणतात एकतरी वारी अनुभवावी. हो. तर वारीचे वेगवेगळे विषय आणतोय आज. 2 विषय आपल्या समोर मांडलेले आहेत दादांच्या सोबत. एक म्हणजे निर्मल वारीचा विषय, की जो स्वच्छतेचा संदेश देणारा आहे, आणि दुसरा हरित वारीचा विषय. तुमच्या माझ्या पुढच्या पिढ्या जगायच्या असतील तर आपल्याला ह्यावर गांभीर्याने काम करायला लागणार आहे. जे आणि त्यांनी ते एक त्याला आध्यात्मिक जोड देत केलेलं काम आहे. दादा, हे काम तुमचं खूप पुढे जावं अशी आपल्या प्रार्थना करतो. सगळ्यांच्या. आणि रामकृष्ण हरी असेच येत राहा. नक्की. रामकृष्ण हरी. आमच्या या हरितवारी अभियानामध्ये खरं तर तुम्ही आम्हाला जो काही पाठिंबा दिला आणि हा विषय पुढे नेला त्याबद्दल आमच्या सगळे वृक्ष मित्रांच्या वतीने खरं तर आपलं अभिनंदन. आणि असंच आपण ह्या पर्यावरणाच्या कामामध्ये एकत्र येऊ आणि हा जो पर्यावरणाचा जो शिवधनुष्य आहे ते सगळ्या मिळून पेलण्याचा आपण प्रयत्न करू. हा जगन्नाथाचा रथ पुढे नेऊ. आणि मला तर वाटतं मी सगळ्या महाराष्ट्राला आव्हान करल की आपण, मला आता बरेच लोक बरकत मॅडम मला विचारतात, तुम्ही महाराजांचे वंशज आहे, तुम्ही कीर्तन करायला पाहिजे, प्रवचन करायला पाहिजे. मी म्हणलंय बघा, कीर्तनकाराने 10 कीर्तन केली आणि मी एक झाड वडाचं लावून मोठं केलं ना तर त्या 10 कीर्तनाबरोबर आहे. म्हणजे ज्याचा त्याचा पांडुरंग. तुमचा पांडुरंग तुमच्या कीर्तनात आहे, तुमच्या देवळात आहे, माझा पांडुरंग माझ्या झाडात आहे. खरंय. म्हणून प्रत्येकाने झाड लावलं पाहिजे, असं मी एक शेवटची हे करतो आणि माझं संपवतो. तुमचं काय मत आहे ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा, कारण हा संदेश जाणं गरजेचं आहे. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. समाजासाठीचे असेच चांगले विषय घेऊन सातत्याने आम्ही तुमच्या समोर येणार आहोत. तुर्तास मी शिवाजीराव दादांसह आपली रजा घेते. धन्यवाद.